हॅलो गाईज, तर आज मी इथे साबुदाण्याचे थालीपीठ बनवत आहे। त्यासाठी आपल्याला शेंगदाणे आणि मिरच्या अशा छान भाजून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर मी इथे 1 वाटी साबुदाणा घेतला आहे, त्यालाही छान असं भाजून घ्या। भाजल्यानंतर आपल्याला त्याचं मिक्सरमध्ये असं पीठ तयार करायचं आहे। मग त्याच्यानंतर मी इथे 3-4 बटाटे घेतलेत, त्याला शिजवून घेतलं आहे आणि किसून घेतलं आहे। मग त्याच्यानंतर ते शेंगदाणे मिरचीचा कूट घातला आहे आणि साबुदाण्याचं पीठ घालून थोडं थोडं पाणी घालून असं एकजीव करून त्याला मळून घ्यायचं आहे। मग इथे आपल्याला पीठ असं लाटून घ्यायचं आहे कॅरी बॅगवर ठेवून असं छानपैकी। हे थालीपीठ खायला खूप छान लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहेत। त्याला साबुदाणा भिजवायचीही गरज नाही आहे। नक्की एकदा ट्राय करून बघा। मग इथे आपल्याला तेल आणि तूप घालून काहीही घालू शकतात आणि छान असं भाजून घ्या, मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्या। हे बघा, असे छान आपले थालीपीठ बनवून रेडी आहे। तुम्ही दहीसोबत त्याला एन्जॉय करू शकतात। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या। थँक्यू सो मच। नक्की एकदा ट्राय करून बघा। हे बघा किती मऊ आणि सॉफ्ट असे आपले थालीपीठ बनवून रेडी आहेत। नक्की एकदा ट्राय करा। बाय गाय।